नमस्कार मित्रांनो, आज आपण एसी वेव्ह मधला एक खूप महत्वाचा आणि बेसिक शब्द समजून घेणार आहोत. अँप्लिट्यूड आणि पीक व्हॅल्यू म्हणजे काय. समजा आपण एक सायन्सवर वेव्ह बघतो आहे. ही जी वेव्ह बघतो आहे ही वेव्ह सतत काय असते, वर खाली होत असते. मध्ये एक सरळ लाईन असते आणि या सरळ लाईनला आपण काय म्हणतो तर झिरो लेवल असं म्हणतो. जेव्हा वेव्ह झिरो लेवल पासून वर जाते आणि जिथे सर्वात जास्त उंची गाठते, म्हणजे इथून जी जास्त उंची गाठते त्या उंचीला, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो तर पीक असं म्हणतो. म्हणजे काय तर झिरो पासून त्या पीक पर्यंतचे अंतर यालाच अँप्लिट्यूड असं म्हणतात. म्हणजे काय तर अँप्लिट्यूड इज इक्वल टू वेव्ह, म्हणजेच काय तर वेव्ह आहे. आता वेव्हची जी जास्तीत जास्त उंची म्हणजेच काय तर पीक व्हॅल्यू, त्या उंचीवर मिळणारे मॅक्झिमम व्होल्टेज किंवा करंट यालाच आपण म्हणतो की पीक करंट किंवा पीक व्होल्टेज असं म्हणतो. आता असं समजा की हे एसी व्होल्टेज आहे आणि इथं काय केलेलं आहे आपण तर +10 व्होल्ट पर्यंत ही वेव्ह गेलेली आहे. म्हणजे ह्याचं पीक व्होल्टेज किती आहे, +10 व्होल्ट आहे आणि मायनसला काय झालंय, -10 व्होल्टला खाली आलेला आहे. मग या वेव्हचे अँप्लिट्यूड किती तर 0 पासून पीक पर्यंत 10 व्होल्ट आहे. म्हणजेच काय झालं तर पीक व्हॅल्यू ही 10 व्होल्ट आणि अँप्लिट्यूड पण काय आहे 10 व्होल्ट आहे. दोन्ही एकच गोष्टीचे नाव आहे, फक्त बोलण्याची पद्धत ही वेगळी आहे. सोप्या भाषेत समजून घेऊया की समुद्राच्या लाटांचा जर तुम्ही विचार केला तर समुद्राची जी सरासरी पातळी म्हणजेच काय तर झिरो लेवल असते, सपाटी. तर ज्यावेळी लाट येते ती लाट जिथपर्यंत उंच जाते ती तिची काय असते तर अँप्लिट्यूड असते. आता महत्वाची गोष्ट काय तर आपल्या घरात जो 230चा जो सप्लाय असतो तो आरएमएस व्हॅल्यू असतो, पण त्याची पीक व्हॅल्यू ही साधारणपणे 325 व्होल्ट पर्यंत वर जाते. म्हणजे काय तर करंट आणि व्होल्टेज काही क्षणासाठी आहे ना हे 320 व्होल्ट पर्यंत काय झालेलं असतं, वर गेले असतं किंवा मायनस मध्ये ते खाली गेलेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा की अँप्लिट्यूड किंवा पीक व्हॅल्यू म्हणजेच एसी वेव्हची मॅक्झिमम उंची, जी 0 पासून वरचा जो पॉइंट असतो ती गोष्ट असते.